सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सांगली जिल्ह्यातून सांगलीत अवकाळी पाऊस झालाय। तासगावच्या सावळजमध्ये जोरदार गारांचा पाऊस पडतोय। कवठे महाकाळमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। बघा, अवकाळी पावसाची बातमी आहे। सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमध्ये अवकाळी पाऊस पडतोय। कवठे महाकाळमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। बघा, आपण दृश्य पाहू शकतोय आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत रवींद्र, सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय। जवळजवळ 2 ठिकाणी, तासगाव असेल, कवठे महाकाळ असेल, पाऊस पडतोय। शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय का आणि एकूण काय स्थिती आहे? गेल्या 2-3 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। 35-40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे वाढलं होतं। मात्र अचानक आज अवकाळी पाऊस झाला। यात प्रामुख्याने तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात जोरदार असा पाऊस झाला। तासगाव तालुक्यातील सावळज इथे गारपीट झाली, तिथं द्राक्ष बागेचं नुकसान झालं। त्याचबरोबर कवठे महाकाळ तालुक्यातील हिंगणगाव मधल्या एका शेतकऱ्याची द्राक्ष बाग अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहे। त्याचबरोबर वाघोली असेल, कुंडलापूर असेल, गर्जेवाडी असेल, अशा अनेक गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। त्यामुळे तिथल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि द्राक्ष बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हे चिंताग्रस्त झालेले आहेत। एकीकडे वातावरण तापमान होतं आणि आता पाऊस आला, अवकाळी पाऊस। हवेत गारवा जरी असला तरी शेतकऱ्यांसाठी फार दुःखद बातमी आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अगदी बरोबर रवींद्र, हा शेतकऱ्यांना मोठा फटका। एकीकडे 40च्या वर तापमान गेलेलं असतानाच नाशिकसारख्याच सांगलीच्या अनेक भागांमध्ये द्राक्षाच्या बागा आहेत आणि त्याचं कुठेतरी तासगावमधल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। कवठे महाकाळ आणि तासगावमध्ये सांगली जिल्ह्यातल्या 2 ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।